श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्णब्रह्मा सर्वज्ञ। हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञ पूर्णब्रह्मा अचल सर्वज्ञ। बौद्ध कलंकी आदि मूर्ती मागील अध्याय केले कथन श्री जालिंदरा होऊन जन्म तप आचरणी अत्रिनंदन संपदेला गुरुत्वी। तो समर्थ अत्रिसूत प्रसन्न झाला सद्विद्येत तयावरुते सकल दैवत गौरविले पावके। स्कंदी वाहुनी दिमर्दनी प्रतक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकाती अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले इंद्र चंद्र स्थान मित्र वरून गंधर्वा भेटून सुवर लोक भोर लोक तपोलोकादी पाहुन वरा लागे आणले। यक्ष राक्षस किन्नरा सहित गणगंधर्वादी गौरवणी समस्त वश केला जालिंद्रनाथ। अस्त्रविद्ये कारणे या उपरी कानिपा कर्णोदय होऊन झाला विद्यामय। तयाच्या वराकरिता सर्व देव सकल दैवते विटंबनी आपली शक्ती प्रसन्न केले। वरापती उपरी गेले स्वस्थाना निगुती। आश्रम बद्रिका मांडुन्या परी उमावर आणि रमावर कानिपा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहून स्थिर करिता विचार तो कैसा एकमेका बोलती हसून आठवणी दैवतांची मुंडन प्रसन्न झाले विठंबून बुद्धीहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला याची अवस्था दारुण महिषी। पुरी भिडले अपार राक्षसांची परी ऐसा मिळाला नाही त्या मुफराटी नग्नदेही आदो पाहत होते मी ऐसे उचित कदादेही मिळाले नाही तयाशी। ऐसे बोलणे उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मिळवणी कराशी कर टाळी पिटती विनोदे असो ऐशी विनोद शक्ती यावरी बोले उमापती। हे महाराजा जालिंदरा जती चित्त द्या वचनाते नागपत्र अस्वत्य स्थानी पूर्ण यज्ञ आहुती करुणी प्रथम कवित्व रचुनी वरा लागी साधावे। वेद विद्या मंत्र बौद्ध आश्रमी वद्य प्रतापवंत पुढे महिवरी पुढे कलिज चालणार नाही। मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच नाही मिळेल लोका लागुनी मग ते दुःख प्रभाव शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करून आता कविता अवंतीचे नागा स्वतः सकल विद्या करून हाता। कानिपाते ओपिजे या कानिपाची उदार शक्तीशती मिरवित आहे दांभी कृती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करेल पुढे ती विद्या वरीतील इच्छा हाती मग ती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगी मिरवेल। पूर्वी सांबरी ऋषीने मार्ग काढला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेना तरी शतकोटी शाबरी गणा महिते मिरवावी शुभ वचना सकळा स्त्रांची आणुनी भावना महिलागी मिरवावी। तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैशी गती लागुनी सांगतो मात ते ऐका। पुरी मच्छिंद्राने धरून लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 95 लक्ष मंत्र विदुलता मिरवल्या। या परी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल 9 लक्ष 12 कोटी 5 कोटी 1 लक्ष शेवटी मिननाथ मिरवेल 9 कोटी 7 लक्ष सर्पनाथ करेल की प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भर्तृनाथ करेल की 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करेल शेवटी 1 लक्ष 1 कोटी वटसिद्धनाथ करेल आणि 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष कानिपानी मरवावे अशुभ प्रयोग वृक्ष राहटी स्थापून यावे शतकोटी पुढे लोका साधन जटी होणार नाही महाराजा म्हणून अशी योजनी साधन मंत्र प्रयोग करावे प्रवीण ते न करिता सकल जन सुख होईल रोगांते। तरी हे जन उपकारासाठी जीवा करावे आटाआटी तुम्हा ते सांगवी याची गोष्टी नव्हे सर्वज्ञ हा ही कलीची विद्या कलिसंधान मिरवत आहे पूर्वीपासून। तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीस असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजना। भविष्योत्तर जाणून नाथा तू देवाशी केली वार्ता कानिपाते वर देता बोललाशी हिता महाराजा तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न
जारण मारण उच्चाटन कवित्व रचने मिरवावे अशी सांगून उमानात कानिपाविषयी अनेक सांगत याशी बैसवणी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका असे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्ष राहून तिथं 40 कोटी 20 लाखात उभे चरित्र केले त्या आधीना ते कविता पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागास्वती जाऊन सिद्ध मार्गी पावाय मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊन पाहिला नागास्वत पूर्ण आहुती हावून ते करून तोषी विरांते सूर्यकुंडाची आणून जीव 52 विरा करी सिंचन प्रसन्न करून त्यांचे मन वरा लागी घेतले यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिपाते तपा वैसून लोहकंठकी मिळवला श्री आदिनाथाच्या साक्षीची कानिपा वैश्वनी पूर्ण तपासली श्री जालिंदर तीर्थ स्नानाची जाता झाला पुसून त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिपा आणि श्रीकृष्णानाथ तप करती भागीरथी तीरात तीव्र कारुणी बैसूने उभय ठाव असती भक्त एकमेकांशी माहित असो एकीकडे जालिंदरना नाना क्षेत्री हिंडत असे परी क्षेत्री जाताची आधी काननी भारा बांधिला तृण कापुनी निज मौली तोरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मौली भारा घेता सुख न वाटे आणीला चित्ता मग संचरुणी भय हरता वरच्या वरी धरीत असे म्हणाल पवनाशी काय कारण वरचेवरी धरावया तरुण तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे तरी पितरा पोत्रांची करुण ममता म्हणून भय धरी वरुता असो जालिंदर क्षेत्रे येता तृण गोदना सोडित असे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगार देशा ठाई ह्याला पट्टणी पै गेला तृणभार मिरवणी माती परी तो मिरवे सर्व हाती आदर चाले मस्तकावरती लोक पाहती निजदृष्टी हेला पट्टण अति विस्तर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे सिद्ध अवतारलेशा लागी मिळत असे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती ते दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेल जे पूर्णपणे झाले निवाले मग ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जेगी मानवले चित्ती निष्फळता धरून या बृहस्पतीचे पाडीवाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो विड्यात मारी दडी लोकमहिमा भयास्तव जैसे कृपण आपले धन रक्षी महीचे पटी लगुन त्यांना झाली मन कदा काली आवरेना असो मग जालिंद्रनाथ अतितोषे तृणभार जमवणे आणि पाहुणी गोधनाची जमात तृण सोडी तयाशी मग गल्ली कुची गंध मारी तेथे जाऊन वस्ती करी भिक्षा मागून क्षेत्रा भितरी उदर निर्वाह करीत असे या परिवर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूपे सरस्वतीची न सुचे हो नामदयाचे गोपीचंद परी मिळवला सर्व संपत्ती वृद्ध दिव्य अमुप अमर भद्र पाहुणी लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिळवले वाताकृती तेज पुंज पाहुणी लाजती चपलपणी चपळा त्या चिरत गट्टी रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हे मगुनी मिळवल्या रश्मी अति शोभाय म्हणा झालरी अग्नी हे मगुन मुक्त उंपिले समत्वी समान नक्षत्र मालिका जीवित्या हेमत गटी रत्नकोंदणी ग्रीवे मिरवल्या माळाभूषणी संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णद्वया भितरी तुरेक होईले मौली ते आणि पृच्छ पृष्ठी रत्नदडित गेंदा जोडिया तेज भरित 4 जामे लखलखित चपळे होणी अधिकते 12 लक्ष ऐशे परी वाजी मिरवती चमू भितरी प्रत्येक पाहता समंत सरी बोधती सुत मिरवले की अर्क हृदय स्पृहा होती मातेला वली श्याम कर्णमूर्ती त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष पकटले त्याची परी गजसुम मत्त पाहुणीला जायरावत चित्ती म्हणे शोभुनी सर्वत्र रत्ने उपदली मयूरी विशाल शुंडा हिरे जाती आधरे द्वैत दत्त शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्न कोंदणी मिरवले ग्रीवे घंटिंगा हेमगुणी तया माझे रत्नपणी हिरे मानिक 5 तरणे नवरंगी शोभले या परी पृष्टी झुली व्यक्त तया परी झालरे लखलखित
हेमगुणी गोगुणी मुक्त ढाळ देती सुरवाड या परी होदे मेघडंबरी सुवर्ण अंबरा शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्र परी रत्न मिरवलाय कोणी रिक्त कोणी ऐशे परी ते भासती पर्वत दर्शे पृष्ठी पताका पहाभाषे पर्वत मावळी तरुजेवी जैसे गज पृथ्वीचे मिश्र विराजिते दस सहस्र पाईक स्वर दास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार यंत्रधारी असो सारा राया समोर धावती अति उग्र खडतरपती मरावल्या जायच्या कृतांत मूर्ती युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जायचा तमाल बरवेपणी आती झराल कंदर्भ पंथी मिरवतीचे स्वरूप लक्षी गोपीचंद समतान पय अनिक गौड वृंद चंद्र चूड मन्या लागे अबाध कलंक देही म्हणून आर्क दृष्टांता समंत डेका तरी तोही तीव्र दाहक पंता चपला तेज परी भेडा चित्ता मेघा बांजी दडता ती तैसा नवे हा नृपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरीत धर्म अवदरे सौभाग्यवंत विजयलक्ष्मी मृतचे म्हणा प्रताप नक्षल व्यस्त तरी कृतांताचे आसन पालित धाके परचक्र आणून देत कारभाराचे न मागता या परिवर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणितचे महिते जटी शतजटी मही फुटी लावून या रगडीत असे या पर्या आणि कल्पाला चित्ती की इतकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषय आसक्त नसेल तो तरी धर्म पत्नी शुभानाने आसती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृग पंग जैन यांनी चंद्राकृती मिरवल्या चितज्ञ परम चातुर्य खानी या परी षोडश शत शुभानंदी भोगा गणा जया लागुनी राजांकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामाची सांडाव ओळवणी की उर्वशीच्या पंक्ती आणून दायची बेळती तिला ते गज गामिनी चपला अबला तेजे लाजवती पाहुणी चपला शृंगार भरित असती सकला चंद्र रात्री नक्षत्री असो अशा नृपनाथ हेलपट्टणी विराजित जायाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणी एक दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंधरा ते देखील तृणभार अधरमौली मुक्त विराजाला हस्तकमली पतिका समान ग्राम मिली मागे येतसे पडरा परी तेज पुंज जसा तरणी मदनाकृती स्वरूप खानी नस्पव निवृत्त योगींद्र मुनी देखील येते म्हणे मैने म्हणे मैनावती आदर भाला मौलीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तयाते नये आहार करबंधन तेही मिरवती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवंत महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरीची किंवा गंधर्व हरिहर कि वाचस्पती ओसनाश्वर थोर प्रतापवान हा असे परी सुदृढ आराधनी भक्ती मिरवू नरदेहा सार्थक गती प्रसन्न करून चित्त भगवती अचल पद परावे ऐसा विचार करुणी मनी परिचारके पाचारून तेही सद्विकी सज्ञान प्राज्ञी जगा माझी उडत असे सन्मुख उभे कर संपुटे जोडणी बोले वागवटी कवन अर्थ उद्याला पोटी निवेदावा महाराणी येरी म्हणे व गजगामिनी अर्थ उद्याला माझे मनी परी प्राण जीवित्व रक्षिणी कार्य आपुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या उदक प्रभावी वाता परम संकट मिळवेले म्हणून गोप्य धरुणी वचन कार्य मांदुसा सोडीचे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे म्हणून तिने गोप्य धरणीवचन कार्य मांदूचा सोडीचे संधान मग ते वर्णिता सभागेपण अंबर ठेंगणे वाटत असते म्हणून तिने उभवणी तर्जनी खुने दाविले तिज लागुनी कोण येत प्रविष्ट तरणी मवळी तृण वाहून या तवती खून परिचारिका पाहती झाली जालेंदर विवेका तो मौली भार अधर देखा सवे सवे चालत असे ते पाहुण्या निजदृष्टी विस्मय करे आपुले पोटी म्हणे माय व परम दुर्जटी योग शुद्धी असे हा कनकवर्ण बालार्क किरणी मही मिरतसे योग प्राज्ञी
तरी हा सर्व लोक प्राणी सहसा येत असे जनने सत्य लोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती दे स्मरारी की स्मर जनक महिला घेऊ करला तरी मायो ऐक वचन सलील भक्ती आराधून तय चित्त भगवती प्रसन्न करून कल्याणदार गावे जैसे रुद्वाने आढळपत जिंकून हरिला सकल भेद जन्म मृत्यूचे दृढबंध मुक्त केले जनने त्यांना दास दासी ओपणी आयशा शतपुरुषाची चिरंजीव प्रसाद ओपणी देहाची अचल माहिती वर्तावे अशी परिचारिकेची युक्ती ऐकून बोले मैनावती म्हणे माय व तरुची आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी पस्तीस राहतो कोणे स्थानी तितके गुज गोचर करून लगबगे का अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैव का तव तो संचारून ग्रामलोका गोधना ते पाहत असे तव ती गोधने ग्रामवाटी अपार जात असते चव्हाटे तृण सोडून ते थाटे सुपंती तेत गमत असे तव ती दाशी मागे मागे जात असे लगबगे गंधगली कुशवलयोगे जाऊन या वैसला तेथे शनेक उभे राहून पाहती त्याचे अचलपण सूर्य पावितो अस्तमान अचल स्थान रक्षले मग ती येऊन वाताकृती पूर्ण सतीची झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुचित जागा सुगंधयुक्त मायवासे सर्व एकांत तयास्थानी पिशाचवाच वस्ती लागे ठिकाण तेथे न राहे श्वान शुकर कर्दम कुळेग गंध अपार वस्ती विराजन पिशाचर वलगला ते वदत असे आईशी ऐकून तेची वाणी म्हणे स्थिर व शुभाने रहित होता जनसंबोध यामिनी मग जाऊ दर्शना अवश्य म्हणून परिचारिका मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ देऊनी तबका षडरसाणी मिरवले काळी कांबळी गुंतुनी बुंती परिचारिका मैनावती येथे झाल्या स्थान एकांती लक्षणीय महाराजा तव सिद्ध रायमणी परमहंसाच्या वननी गहनी मोक्ष मुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसला असे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मूर्ती कमळ प्रेमभरती पद कमली उपिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागोच्चार चातुर्य गंध म्लाना पार्प समर्पिली लाखोली म्हणती महाराजा सर्वज्ञाराची त्रिविध ताप उभय उदेशी ते तू राहित दाहिले जीवित्वाशी मोक्ष मांडुसा जाणण्या तरी ऐशया तपोदरी समय जलला लक्षणी अंतरी कल्पना सदनाच्या पेटला भारी विजवा वया पातल तरी अवताराच्या पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबल पावक विजवणी चित्त माहिती पीक ब्रह्म करणे पिकावे ऐशे तयाचे वागोत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करून चित्त सागर आनंद लहरे दाटला परी संकुचित चंद्र आकाशी उदती माहित तरी भक्तिपंथिका चक्रवात आस्ताच चढी जावा अशा चित्त योजनेनाथा दावित झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफल चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिसाचे चेष्टा उदामणे ती आव्हानाने सुदृढ युक्ती महिषे पाषाण हाती करुण्या जुगारी अशुभवाणी करुणी वर्गना भंगोपाहे चित्तप्रेमा मेघ अवताराच्या दुर्गुणा पाषाण हाती कर्का ओसांडी परिते जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजनी चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्षवरील मी आयशे योजनी सदृढ मांडी बसली ठाव कदा न सांडी जैसा पर्वत अचल भांडी मेघधारा न गणनी परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपूर तरी तो रामा वज्राकार अचल पाहुणी तोसला मग हस्ते झाडून पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्ता आजी माझे पृष्टी लाग पालती केलिता दुर्गंधी गल्ली उंगलित आहे उघलाची पिसाचेत तरी तुझ पटेला किमर्तार्थ कामानळे दाटला कवन कोणाची नितंबणी वेगी वदव शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष मागाया का आलीस यावरी म्हणे तो महाराजा त्रिलोचनराज विजयध्वजा तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे परजी योगद्रुमा काल भक्षिणी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मरवावया आयशे परी योगजती काळचक्र पाहुणी राठी मग भयार कौदक पाहुणी पुटी पश्चातापी मिरवले काळे पतीची केली गती तशीच करील मम होती तरी मानव सन्निपाती अस्तिक माती होय का हेरी म्हणे तत्वता पाहुणी लया त्वरिता कवन आश्रमी कालचरिता लोटशी तू जनेने हेरी म्हणे व सदैव भरिता सुत एक आहे प्रपंचा येरू म्हणे कवना अर्था प्रपंच राहटी चालवी तवती म्हणे गौडमंगा राज्य सज्ञी देशी विपुल तयाचा नृप गोपीचंद मुल दास तुमचा विराजे
परी असो कर्मराटी कृतांत उदयशाचे पाटे मम मौलिका भार ठेवते कृपा झनी करुण्या ऐसे ऐकून येते चोचन म्हणे कृतांत पास दृढबंधन कैसे तुटे गे मम पिसाच्यान तवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगे आपल्या सदना जाई तो सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिळव ऐसे बोलता सांगोपाग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग मग नमस्कारणी स्वामी सवेग सदना प्रति पातली परी अर्थव्योग चित्त सरीची दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार नावे भेटाव्या ऐशी तळमळे दुःख वेता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास ती वनिता विकासली आनंदे पुन्हा घेऊन परिचारका तिथे आली सदविवेका दृष्टी पाहुणी योगी मृगांका चरणी माता ठेवतसे मग सलग भक्तची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी पद करुणी हस्तपुटी चोरीतसे प्रेमाने ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाव करत ते पाहुणे नमस्कार स्वामीशी करुणी उठत असे पुन्हा येऊन या सज्ञ आचरे आपली प्रपंच राणी अस्त होताची वासरवणी स्वामीशी जाऊनी लक्षित असे सद्भाव उदय दावणी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परी सेवा करिता शर्मा सुगमा दिन लोटून गेले पाय या परी कोणी एके दिवशी काळोखी दाटली अपार महिशी परी सेवा करावायची पातली नित्य नेमाने तव तो मूर्ती खाली अंक देवण्या देतेसे टेक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पाहिजे माईक सबल करुणी भ्रमर रुंजी घाली तयावर न कळता महावीर अंका खाली रघाला ऐशे करुणी अवस्थेत आपण गाढ झाले दृष्ट चलनवरण सांडून स्थित खट्टे गौरवाचे तो षटपद जानुपुरी फोडून निघाला नेटे उपरी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थात तो लगबगे अतितुरित उठून हसते पाही ग्रीवेत ग्रीवा पाहुणी सती अंकात दृष्टी करी महाराजा अंका फोडून पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहुण्या जालिंदरा धैर्य बल ओळखले मग सहज कृपेची कवी दृष्टी मौळी कुरवाळी कृपाजटी मग तारक मंत्र कर्णफुटी उपदेशेला तात्काळ मंत्र उपदेश उपिता कानी खून मुक्त दाविली संजीवनी त्याने खुनी पारायणी ब्रह्मयुक्त झालीचे किंबहुना चराचरी जीव ते तुका जंगमस्तावडे अहम ब्रह्म होण्यापासून आकारे ब्रह्मदृष्टी हलावे ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकल अपर आजी मिळवला सुगमत्वे यापुरी तो कृपाळू मोक्षदानी अनेक करता झाला करणी मंत्र प्रयोग संजीवनी ते देही प्रेरित असे जी निर्जीवता उठविल ती जीवित्व काय न करेल असो मैनावतीशी अमरवेल देही होऊन ठेविलेशे जैसे रामी दानव कुशी चिरंजीव केले विभीषणाची त्यांनी मैनावतीशी श्री जालिंदरे केले पाय मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरले भावस्थिती परी अनेक काम होतीला चित्ती प्रेम मोहे करुण्या मनात म्हणे चमत्कार जाणू भेजले स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घाय अनिवार जानवरी मिळवला घाय पडता अनिवार अशुद्ध लोटला पूर त्यावरी स्पर्शकता कर ज्याची त्याची मिळवली तरी सध्या चमत्कार झाला मम गोष्टी चोमर गोचर अनेक केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती परायण परी चिरंजीव पद देवनी माते आचल केले त्रैलोक्य ते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐसे यजुनी दृढ मानसी वियोग व्यथा उरली देहाशी ती व्यथा नरहरी वंशी धुंडी सुतमाली सांगे स्वस्त श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य एकमायगा सदा परिषद भविक चतुर त्रयोदशाध्याय गुढा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु श्री नवनाथ भक्ती कथासार त्रयोदशाध्याय समाप्त जय श्री गुरुदेव दत्त महाराज जय श्री नवनाथ महाराजाय नमः जय श्री जालिंदर नाथाय नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा।